नमस्कार. माझं नाव अक्षय ज्ञानेश्वर जाधव. राहणार आम्ही मूळ चाकणचे. तसेच मी एक खूप हालाकीची परिस्थिती असणाऱ्या मिडल क्लास कुटुंबातला एक मुलगा आहे. लहानपण म्हणजे एका मिडल क्लास कुटुंबाचं लहानपण ज्या पद्धतीने जातं सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाचं, त्याच पद्धतीने माझंही लहानपण गेले. लहानपणी अंगणवाडीत शिकणे, मराठी स्कूलला हायस्कूल इंग्लिश मिडियमच्या सुविधा असताना पण परिस्थिती अभावी मराठी स्कूलला ॲडमिशन घेणे. आणि लहानपणात सांगायच्या गोष्टी म्हणजे लहानपणी बरंच काही पाहिलं आहे मी. बरंच वडिलांचा खिसा रिकामा असणं किंवा प्रत्येक गोष्ट मागितली तर ती ज्या दिवशी मागेल त्या दिवशी न भेटता तिला 8-10 दिवस लागणं. या सगळ्या अनुभवातनं परिस्थितीतनं गेलेला माणूस म्हणजे अक्षय ज्ञानेश्वर जाधव. तर मी ज्या चाकण शहरामध्ये राहायचो तर तिथल्याच बालवाडीत शिकलो व तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1 आमच्या चाकणची, तिथं शिक्षणासाठी पहिली ते 7वी मी तिथं शिकलो. 7वी ते 10वी मी हायस्कूल शाळा आहे आमच्या इथं जी जनता शिक्षण संस्थेची आहे त्या ठिकाणी शिकलो. त्याच्यानंतर 11वीला तेथेच कॉलेजला होतो. त्याच्यानंतर आंबी MIDCतल्या डॉक्टर DY पाटीलला डिप्लोमासाठी मी ॲडमिशन घेतलं. नाही, जुन्या टायमातलं चाकण आणि आजचं चाकण सारखंच आहे. इथं ग्रामपंचायतची जी इमारत आहे तिचं नाव पुसून नगर परिषद लिहिलेलं आहे. म्हणजे ह्याच्यातच समजून जायचं आहे सगळ्यांनी की काही म्हणजे बदल जेवढा व्हायला पाहिजे तेवढा ते गावाला झालाच नाही. आणि मी माझ्या गावचं काहीतरी देणं लागतं आहे ह्याचं पण मला गांभीर्यपूर्व विचार मला करावा लागणार आहे. आता चाकणचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर म्हणजे मूळ चाकणमध्ये MIDC नाही आहे, पण ही जी आमची जी गावं आहे ही गावांची नाळ म्हणजे चाकण आहे. व चाकण या नावाने ते MIDCचा आज देश पातळीवरती उल्लेख केला जातो. हीच चाकणची ओळख आहे. एक आशिया खंडातली नंबर 1 MIDC चाकण MIDC इंडस्ट्री असा उल्लेख केला जातो. ही ह्या माझ्या चाकण म्हणजे चाकणचं नाव द्यायचं मोठेपण ह्या माझ्या सर्व MIDCच्या गावांनी केलेलं आहे. त्यांनी एक पूर्वीपासनं एक चाकण हे हृदय राहिलेलं आहे या गावांचं. म्हणून ही चाकणची ओळख ह्या गावांनी चाकणची ओळख आशिया खंडात भारतात नेलेली आहे. आता खेडचं विचारलं तर भारतात 3च बलिदान पुरुष मानले जातात. ते म्हणजे भगतसिंग, सुखदेव आणि क्रांतिकारी राजगुरू. तर एक त्यापैकी आमचे हुतात्मा राजगुरू हे आमचं प्रेरणास्थान आहे. हे आमच्या राजगुरूंची नाहीच तर आमच्या खेड तालुक्याची शान आहे. आज पण आम्ही त्यांना आमच्यात समजतो. आज आमच्यात ते हयात आहेत असं आम्हाला जाणवतं नेहमी. आणि मी खूप मोठा म्हणजे मी जी खेड तालुक्याच्या विधानसभेच्या दिशेने वाटचाल केली आहे तर त्यांची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून एक क्रांती घडवायची आहे तालुक्यात या अनुषंगाने मी ठरवलं. आणि ही खेडची हीच ओळख मला सांगायला नेहमी अभिमान वाटेल. तसं बघायला गेलं तर खेड आळंदीमध्ये तालुका खूप गतिवान पद्धतीने चालायला पाहिजे होता. तो चाललेलाच नाही आहे. म्हणजे जैसे थेच परिस्थिती खेड आळंदीमध्ये आहे हे मला सांगू वाटतं. इथं जैसे थेच परिस्थिती आहे. तुम्ही जरी आज हे विचारलं की बाबा आज काय परिस्थिती आहे खेड आळंदीमध्ये म्हणजे पूर्वी काय होती ना आज काय, तर फार असा काय बदल झालेला नाही. ज्या गोष्टी तालुका स्थापन झाल्यापासून ज्या गोष्टी महाराष्ट्रातली प्रत्येक विधानसभा कॉन्स्टिट्युन्सी चर्चा करते तेच प्रश्न आहेत. नवीन असं घडलंच नाही. त्यामुळे मी ते तुम्हाला आज सांगू शकत नाही. इथं ह्या तालुक्यातले पहिलं मी तरुणाईवरती येतो आहे. कारण तुम्ही म्हणसाल की प्रत्येक वेळेस तुम्ही पहिलं तरुणाईवरती बोलताय. तर तरुणाईवरती बोलण्याचं कारण असं आहे की मी स्वतः एक तरुण वर्गातलाच उमेदवार आहे. त्याच्यामुळं मी तरुणाईवरती बोलू इच्छितो की तरुणांना रोजगारापेक्षा उद्योगधंदे भेटायला पाहिजे होते, पण इथं रोजगारच भेटलेला नाही आहे. कारण बाकीच्यांनीच ह्या MIDCमध्ये लक्ष घातले. तर तरुणाईला नक्कीच मला उद्योजक बनवण्याचा माझा मानस आहे, हेतू आहे. व तसंच पश्चिम भाग बघितला तर तिथं पर्यटन स्थळ झालं पाहिजे, पॉली हाऊसेस उभे राहिले पाहिजे, तिथं कृषी रिलेटेड एखादा प्रोजेक्ट उभारणी झाली पाहिजे. हे झालं पश्चिम भागाचा विषय. व तसेच महानगरपालिकांचे विषय तर इथं आरोग्य सुविधांचा विषय असेल. आरोग्य हा मूलभूत पाया झालेला आहे आज. कारण आज जे प्रदूषणामुळे जे एन्व्हायरमेंट खराब झालं आहे त्याच्यामुळे आरोग्याचा प्रश्न हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तुम्हाला एक सांगू इच्छितो तर ही महायुती आणि महाविकास आघाडी
जरी आपल्या महाराष्ट्रात असले तरी मी महायुतीतनं इच्छुक उमेदवार आहे. तर मी इच्छुक नाही तर प्रबळ दावेदार आहे या खेड आळंदी विधानसभेतला. आणि मीच का तर माझ्यामध्ये ह्या मतदारसंघाविषयी मनातनं विकास करण्याची तळमळ आहे. प्रयत्न करू शकतो मी आणि त्या प्रयत्नाला यश भेटू शकतं. की कारण काय आले इथं माझी जी धारणा आहे, कारण मी सगळ्या गोष्टी पाहतो आहे की बाबा खेड आळंदीमध्ये जे व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही. आज त्याचे आम्ही सगळे भोगतोय ना, आम्ही खेड आळंदीवासी आम्ही सगळे आज रोजी भोगतोय. त्याच्यासाठी तो बदल घडवण्यासाठी अक्षय ज्ञानेश्वर जाधव हाच पर्याय आहे. निश्चित स्वरूपात प्रत्येक ठिकाणी कुठल्याही क्षेत्रात जरी असलो तरी गुरुविना शिष्य अधुराच आहे. तर राजकीय गुरु म्हटलं की म्हणजे आयडॉल म्हणलं, राजकीय गुरु म्हणलं तर आयकॉन म्हणलं तर आमच्या पक्षाचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, तसेच आमचे ज्येष्ठ बंधू डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब खासदार साहेब असतील आमचे. आणि खासदार साहेबांबद्दल माझी जास्तच जवळीक आहे कारण आम्ही एक सिमिलर एजचे आहे. ते माझे मोठे भाऊ आहेत आणि त्यांचं नेहमीच माझ्याविषयी म्हणजे मी माझी धडपड बघत असतात. प्रत्येक काम घेऊन गेल्यानंतर माझी जी तळमळ असती त्यांना ती नेहमी दिसत असती. त्याच्यामुळं त्यांचं नेहमी माझ्याकडं फार बारकाईने लक्ष आहे. आणि ही जागा सुटत असताना माझा विचार नक्की केला जाणार आहे आणि ही जागा नक्की मी खेचून आणणार आहे. याच्या बाबतीत सर्वांनी निश्चित राहावं.